निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. काही शब्द आम्हाला जाणीवपूर्वक या अभंगातले बघायला लागतील. बरं, पहिला शब्द आहे काय आहे? जागेत सगळे. निष्ठावंत भाव, पहिला शब्द आहे निष्ठा. आता हा शब्द तुम्हाला मला काही नवीन आहे अशातला भाग नाही. निष्ठा आम्हाला माहिती आहे, आम्हाला अनेक निष्ठा माहिती असतात. सध्या निष्ठा हा शब्द इतका वापरून वापरून लोकांनी गुळगुळीत करून टाकलाय. परवा तर एक कार्यकर्ता बोलायला उभा राहिला, मी तुम्हाला पक्षनिष्ठेविषयी आज सांगणार आहे. म्हटलं तुमचा कितवा पक्ष ते आधी सांगा. विठ्ठल विठ्ठल. अहो, निष्ठेविषयी आम्ही काय बोलणार, आमची काय पात्रता. मला असं वाटतं निष्ठा आम्हाला समजावून सांगावी तुकोबारायांनी. कोण तुकोबाराय? भागवत धर्माचे कळस, संतांचा मुकुटमणी ज्यांना म्हटलं गेलं, ज्यांचं स्थान ठरलं गेलं, असे आमचे तुकोबाराय. की ज्यावेळी जलदिव्य करावं लागलं, रस्त्याने जाताना तुकोबाराय निघाले तर लोकांनी वेड्यात काढावं, बघा 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 येडा तुक्या चालला म्हणून. महाराज म्हणायचे, हो आम्ही आहोत वेडे, आम्ही आहोत वेडे. अहो, जगाने आम्हाला वेड्यात काढलं, काही हरकत नाही. जग वेडं म्हणतच. नवीन काहीतरी करू पाहणाऱ्याला जग शाणं म्हणतं का? आम्हाला शाणं म्हणतात का लोक? का? महाराज म्हणतात आम्ही वेडे आहोत. जगाने वेड्यात काढलं तरी चालेल, परंतु आमच्या गृहमंत्र्यांनी पण आम्हाला वेड्यातच काढले म्हटले. आमची बायको पण आम्हाला वेड्याच म्हणते. खरं तर या वर्गाचा सगळ्यांचा हाच अनुभव आहे की नाही? तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा, ऐकावं लागतं. या वर्गाचा हाच अनुभव आहे, पण कुणी जाहीर करत नाही. पण तुकोबारायांनी गाथेत जाहीर केलं, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो माझा वेडा पंढरीशी, जातो माझा वेडा पंढरीशी, जातो माझा वेडा पंढरीशी, जातो माझा वेडा पंढरीशी. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, जातो माझा वेडा पंढरीशी. अहो, असंच आहे, भक्ती मार्गाला येणाऱ्यांना वेडच ठरवलं जातं. आणि आज परिस्थिती अशी आहे, आम्हाला सुद्धा लोक विचारतात, ताई या वयात कीर्तन? कारण ज्याला काही येत नाही त्यांनी कीर्तन करावं असा एक समज आहे सध्या. पण आज कीर्तनकारांमध्ये सुद्धा वेल क्वालिफाईड माणसं आहेत, उत्तम इंजिनियर झालेली माणसं कीर्तनाला उभी राहत आहेत कीर्तन करायला. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवाईसा. हा अनुभव कीर्तनामध्ये श्रोत्यांसह कीर्तनाला आहे. लोकांना वाटतं मोक्ष गेल्यानंतर मिळतो तो मोक्ष, असं नाहीये. गेल्यानंतर मिळते ती गती, सद्गती किंवा दुर्गती. पण मोक्ष ही अवस्था अशी आहे की जिवंतपणे अनुभवण्याचा तो विषय आहे. म्हणून माऊली म्हणते, येथे मोक्ष असे आयता, आयता मोक्ष तुम्हाला मला कीर्तनामध्ये संतांनी आणून दिलाय, जिवंतपणे अनुभवण्याचा विषय. त्यामुळे संतांनी आमच्यावरती अनंत उपकार करून ठेवलेत. आणि तुकोबाराय म्हणतात की हे सगळं करताना आम्हाला हे सहज साध्य नाही झालं, अजिबात नाही. समाजाची मान्यता मिळण्याकरता साधकावस्था आणि सिद्धावस्था अशा दोन अवस्थेतनं प्रत्येक संताला जावं लागलं श्रोते. साधकावस्था आणि सिद्धावस्था. म्हणून गाथा जर उघडून आपण बघितली तर गाथेमध्ये साधकावस्थेतले काही अभंग आहेत आणि सिद्धावस्थेतले काही अभंग आहेत. प्रत्येक संताच्या जीवनाचा पारमार्थिक वाटचालीचा हाच प्रवास आहे, साधकावस्था आणि सिद्धावस्था. साधकावस्थेतल्या धडपडीमध्ये ज्यावेळी आमचे तुकोबाराय भामनाथाच्या म्हणजे भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसायचे ना, त्यावेळी काय संवेदनशीलता होती अंतःकरणातली. तुम्हाला मला जमेल का ही निष्ठा, ही संवेदनशीलता? काय सुंदर अंतःकरण भगवंतांनी दिलं होतं माझ्या महाराजांना. असे वृक्षाच्या जवळ बसायला जायचे आणि त्यांच्या येण्याने एखादी वृक्षावरची त्या झाडावरच्या फांदीवर बसलेली चिमणी उडून जायची. आणि मग तुकोबाराय तिला विचारायचे, का ग माझ्या येण्याने तुला त्रास झाला का? माझ्या येण्यामुळे तुला काही अडचण निर्माण झाली का? अगं बाई, माझ्यातलं आणि तुझ्यातलं आत्मतत्व एकच आहे. मला असं वाटतंय की तू माझ्या मांडीवर ये, तू माझ्या खांद्यावर येऊन बस
आणि महाराजांचा अनुभव होता, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, 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 पक्षी सुस्वदे आयते, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय प्राण्यांवर, पक्ष्यांवर, माणसावर, निसर्गावर प्रेम करायला आम्हाला संतांनी शिकवलंय. आम्ही धड माणसावर सुद्धा प्रेम करत नाही. अहो, माणसातला माणूस आम्हाला दिसत नाही, दगडातला देव कुठून दिसणार. परवा एकाने मला विचारलं, आळंदीमध्ये खरंच माऊली आहेत का? नाही, त्या दगडात खरंच माऊली आहेत का? माझं इतकं डोकं फिरलं. म्हटलं माऊली आहेत, पण डोकं टेकवणारा दगड नसावा म्हणजे मिळवलं. विठ्ठल विठ्ठल. सध्या पाषाण हृदयाची माणसं आम्ही झालो. आम्हाला माणसातला माणूस दिसेना. खरं सांगू का, लोक म्हणतात संजीवन समाधी, संजीवन समाधी. माऊली आज आहेत का? जिवंत आहेत माऊली. 750 वर्षानंतर सुद्धा ज्ञानराज आज जिवंत आहे. म्हटलं ते एकटे जिवंत आहेत, बाकी सगळे आम्ही मेलेले. विठ्ठल. जिवंत असून आम्ही नसल्यासारखेच जगतो की नाही? मला खरं सांगा, आहोत का आम्ही जागे? हो म्हणा, आहोत ना जागे? गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठलासी. जागेपणी सगळा व्यवहार, जागृतीमध्ये सगळा व्यवहार तुमच्या माझ्याकडून घडावा ही संतांची अपेक्षा आहे. महाराज म्हणतात, जगाने आम्हाला वेड्यात काढलं, नको तेवढा त्रास दिला, नको तेवढं छळलं. महाराज म्हणले, चालेल, मी गातो, नाचतो, आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. मी तुझ्या आनंदामध्ये नाचतोय भगवंता, मला परवा नाही जग काय म्हणेल याची. आम्हाला विचारतात, या वयात कीर्तन का? म्हटलं हो, या वयातच यावं यात. मराठी भाषा कळलं तर बघा, या वयातच यावं यात. या वयातच इथे आल्यानंतर खऱ्या अर्थी जी जीवनाची गोडी मिळते ती आयुष्यभर टिकून राहते. श्रोते, आयुष्यभर टिकते. आणि म्हणून तुकोबरायांसारखा द्रष्टा संत, तुकोबरायांसारखे द्रष्टे साधक, सिद्धावस्थेमध्ये पोहोचलेले एक सुंदर व्यक्तिमत्व प्रस्तुतच्या अभंगामध्ये आम्हाला. अनेक समाजामध्ये असे काही भक्त आहेत जे भक्ती करतात. भक्ती कोणी करत नाही असं नाही, भक्ती आम्ही करतो. नाही करत का? आता कीर्तनाला आलोय म्हटल्यानंतर आम्ही भक्ती करतोच, पण आम्ही सुखी आहे का? नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. कुणी तन दुखी आहे, शरीरानं दुखी आहे, शारीरिक आधी ग्रासलेले, उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, कीर्तनाला चला नको, मूड लागत नाही. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे.
अशी गायक मंडळी मागे असल्यानंतर काय कीर्तनामध्ये रंग नाही येणार? स्वरब्रह्म, नादब्रह्म, शब्दब्रह्म हे सगळं एकत्र आलं की परब्रह्म कीर्तनामध्ये साकार होतं. आणि ही अशी सुंदर गळ्याची मंडळी परमेश्वराने केवढा मोठा प्रसाद या मंडळींना दिलाय. जो देखे सो दुखिया. प्रत्येक जण दुःखी आहे श्रोते हो, प्रत्येक जण दुःखी आहे. भक्ती करत नाही का आम्ही? जपताप्य, जप जाप्य, तीर्थयात्रा, दान धर्म सगळं करतोय, कीर्तनामध्ये येतोय, सगळं करतोय, पण काहीतरी बिनसलंय, काहीतरी कटकट आहे, काहीतरी त्रास आहे. काय कसं चाललंय? बरं चाललंय का? असं जर एकाने दुसऱ्याला विचारलं तर दुसरीकडून उत्तर काय येतं? चाललंय कसं तरी रडत खडत. छान उत्तम चाललंय असं कोणी म्हणायलाच तयार नाही. प्रत्येक जण व्यापलेला आहे. गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत, प्रत्येकाचं दुखणं वेगळं आहे. उत्तम आहे, छान आहे असं कोणीच म्हणत नाही. पण जो कोणी असं विचारतो ना, त्याला समोरून जर ते उत्तर मिळालं, बरं चाललंय म्हणायचं, तर त्याला इतकं बरं वाटतं विचारणाऱ्याला. चला म्हणजे आपलंच बिघडलंय असं काही नाही, समोरच्याचं सुद्धा बिघडलंय. संसारी माणूस एकमेकांना चाचपत असतो, म्हणून आपलं दुःख संसारी माणसाला कधी सांगायचं नाही. ट्रॅफिक जास्त वाढवतात. विठ्ठल विठ्ठल. भक्ती करून सुद्धा सुख मिळत नाही, आनंद मिळत नाही, समाधान मिळत नाही, शाश्वत चित्ताला समाधानच मिळत नाही. मग आम्ही भक्त कसे ठरणार? भक्त कुणाला म्हणायचं? भक्त ऐसे जाणा जे देही उदास. भक्तांच्या व्याख्या बऱ्याच आहेत. गेले आशा पाश निवारोनी. भक्त जो विभक्त नाही तो भक्त, असं वर्णन केलंय भक्ताचं. जो विभक्त नाही, आम्ही सगळे विभागलेले. मग आम्ही भक्त कसे काय ठरू असं तुकोबरायांनी एकाने विचारलं. महाराज म्हणले, भक्त होण्याकरता आधी साधना करावी लागेल, मग तुम्ही सिद्धावस्थेपर्यंत पोहोचाल. भक्त होणं वाटतं तितकं सोपं नाही. त्याला जीवनाला सुंदर आचारसंहिता द्यावी लागेल. आणि ती आचारसंहिता काय आहे, ती लक्षणं काय आहे, तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणापासून सांगतात. निष्ठावंत भाव भक्ताचा निष्ठावंत भाव भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. महाराजांनी शब्द वापरलेले जाणीवपूर्वक ऐका, खूप लक्ष देऊन ऐका. बाकी सगळं जरी काहीच नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, टाळी नाही वाजवली तरी एक वेळ चालेल, पण खूप छान कीर्तन ऐका बरं का. निष्ठावंत भाव शब्द वापरला. निष्ठा, आम्हाला पतिनिष्ठा माहितीये, देशनिष्ठा माहितीये, समाजनिष्ठा माहितीये, देशनिष्ठा माहितीये, मातृनिष्ठा माहितीये, पित्याच्या विषयी निष्ठा माहितीये. अनेक प्रकारच्या निष्ठा आम्हाला नुसत्या माहिती आहेत, त्याचं पालन आमच्याकडून होत नाही. तुकोबरायांनी सांगितलं खरा भक्त कुणाला म्हणायचं? निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म.
भक्ताचा स्वधर्म जर काही असेल तर तो निष्ठावंत असलेला भाव. भगवंताला काय आवडतं? म्हणाले कितीही संपत्ती होता, कितीही दान धर्म करा, कितीही त्याच्या पुढे आणून होता, त्याला काही नको आहे. त्याला काय हवंय? निष्ठा हवी आहे. तुमचा भाव कसा आहे? भगवंत म्हणतो हा फक्त कामासाठी माझ्याकडे आलाय, काही मागण्याकरता माझ्याकडे आलाय, की खरंच निष्काम भक्तीने आलाय, निष्ठेने आलाय. म्हणून तो भक्ताचा धर्म झाला पाहिजे. आता धर्म हा शब्द उच्चारला की बऱ्याच जणांच्या डोक्यात काही येतं. सध्या हा शब्द इतका संवेदनशील झालाय की समाजाचं स्वास्थ्य बिघडतं धर्म म्हटलं की. पण धर्माची व्याख्या आमच्या शास्त्रकारांनी केली. धारणा धर्म इत्याहुः धर्मो धारयते प्रजाः तस्या धारण संयुक्त सधर्म इति निश्चयः. धारयेत धारणा धर्म इत्याहुः धर्मो धारयते प्रजाः. धर्म काय करतो? प्रजेची धारणा करतो, प्रजेला धारण करतो. सोपं सांगू का? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस जे जे कर्म कर्म म्हणून करतो त्याला म्हणायचं धर्म. विठ्ठल विठ्ठल. अजून थोडं सोपं सांगते. माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे धर्म. विठ्ठल विठ्ठल. धर्माच्या व्याख्या बऱ्या आहेत. इथे कार्ल मार्क्स नावाचा एक तत्ववेत्ता या देशामध्ये येऊन गेला. तो काय म्हणाला माहितीये? धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणाला. बहुतेक अफू खाऊन केलेलं ते विधान होतं. असं नाहीये. धर्माला कठोर आम्ही समजतो. ऐकताय ना सगळे? थोडं लक्ष द्या. धर्म धर्म म्हटलं की आमचा एक व्यवहारातला शब्द आहे. कसं वागावं? माणसाने कसं वागावं? धर्माने वागावं, धर्माचं आचरण करावं. धर्माला माऊली म्हटलंय माझ्या माऊलींनी. नाही गा श्रुती परवती माऊली जगा. श्रुतींना, वेदांना, धर्माला माऊलींनी माऊलीचाच दर्जा दिलाय. धर्म आम्हाला आईप्रमाणे सांभाळतो. बघा, पोरांनी दंगा केला, मस्ती केली तर ती आई बाळाला शिक्षा करेल, रागावेल, दोन कानाखाली वाजवेल. पण तेच पोरग आजारी पडलं तर संध्याकाळी जवळ घेऊन त्याला घास भरवेल की नाही? तसा धर्म आम्हाला सांभाळतो. आमची जबाबदारी आम्ही धर्माने आचरण करावं. धर्माची तू मूर्ती धर्माची असलेला परमेश्वर भगवंत, त्याचे आम्ही जर भक्त आहोत तर आम्हाला धर्माचं आचरण करणं अत्यंत गरजेचं आहे श्रोते हो. मग तो धर्म आम्हाला कसा सांभाळता येईल? महाराज म्हणतात निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. एक शब्द त्याला जोडून दिला, निर्धार हे वर्म चुको नये. निर्धार या शब्दाचा अर्थ तुमच्या माझ्या जगण्याला वागण्याला एक धार असली पाहिजे बरं का. आज आहे का? आमचं काही ठरलेलं नसतं. 10वी झाली, पोरासकट आई वडील सगळे कपाळाला हात लावून बसतात, पुढं काय? मग आर्ट्स घ्यायची का सायन्स घ्यायची का कॉमर्स घ्यायची? काही जमत नाही म्हणून शेवटी ठरतं सायन्स साईडला जाऊया. ते झेपत नाही म्हणून सेकंड इयरला कॉमर्स, नाहीच जमत म्हणून थर्ड इयरला आर्ट्स घेऊन मोकळे. शेवटपर्यंत काही ठरत नाही आणि नको त्या गोष्टींच्या हव्यासापायी आम्ही नैराश्याकडे झुकतोय, नको त्या गोष्टींचा हव्यास करतोय. खरं काय आहे? वास्तवाचं जाणीव आम्ही करून घ्यायला तयार नाहीये. वस्तुस्थितीची जाण आम्हाला नाहीये. तुकोबराय आम्हाला ती जाणीव करून देतात.
खऱ्या अर्थी धर्म समजून घ्या. धर्म हाच आहे. फार धर्माच्या अवघड व्याख्यांमध्ये संस्कृतात जायलाच नको आपण. धर्माची सोपी व्याख्या तुकोबराय सांगतात, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. भगवंताप्रती अत्यंत निष्ठेचा भाव असला पाहिजे. दुर्दैवाने तो तुमचा माझा नाहीये. आज आम्ही भगवंताकडे जातो, पण त्याच्याकडून काहीतरी घेण्याकरता जातो, त्याच्याकडे काहीतरी मागण्याकरता जातो. त्याला कुणीच मागत नाही. आम्ही देवाला मागतो का? नाही मागत. देवाकडून सगळं आम्हाला माहितीये मागायचंय. 5 गोष्टी आम्हाला शास्त्रकारांनी सांगितल्यात बरं का. एक मंत्र, एक तीर्थ, एक देव, एक संत आणि एक ग्रंथ. या 5 गोष्टींवर पूर्णपणे निष्ठा पाहिजे आमची. एक मंत्र, एक तीर्थ, एक ग्रंथ, एक संत आणि काय सांगितलं? जागे आहेत ना सगळे? एक मंत्र, एक तीर्थ, एक देव, एक ग्रंथ आणि एक संत. या 5 गोष्टींवर आमचा पूर्ण विश्वास पाहिजे, पूर्ण निष्ठा पाहिजे. वाटेल ते झाले तरी आमचं मन तिथून ढळलं नाही पाहिजे. नाही तर आमचं कसं असतं, सोमवारी जाऊ आम्ही शंकराला, मंगळवारी जाऊ देवीला, बुधवारी जाऊ विठ्ठलाला, गुरुवारी जाऊ दत्ताला, शुक्रवारी जाऊ देवीला. अजून जाण्याला माझा नाहीला म्हणजे माझी काही हरकत नाही बरं का. पण परवा एक जण माझ्याकडे आला, म्हणाला ताई शंकराची एवढी उपासना केली, एवढं 108 बेलपत्र त्याच्यावर रोज वाहतो, रोज भगवान नामस्मरण करतो, ओम नमः शिवायचा जप करतो, शंकर काही म्हणले पावत नाही. तुम्ही म्हणत असाल तर देव बदलून बघू का? देवाला बदलण्याकरता आमची उपासना नाहीये. तुमच्या माझ्यामध्ये अंतर्बाह्य बदल व्हावा याकरता उपासना आहे. याकरता निष्ठेनी भगवत भक्ती आहे. निष्ठेनी आणि भगवंताच्या प्रती पूर्ण समर्पण भावानी भक्ती आहे. अनेक प्रकार सांगितले आमच्या संतांनी भावाचे. शांत भाव आहे, वात्सल्य भाव आहे, दास्य भाव आहे, सख्य भाव आहे आणि 5वा प्रकार आहे माधुर्य भाव. अनेक प्रकारांनी आम्ही भक्ती करू शकतो. सगळे ऑप्शन दिलेत आम्हाला, निवडा म्हणले कुठला ऑप्शन निवडायचा आहे तो. पण दुर्दैवाने या गोष्टींकडे आमचं लक्ष नाही. कीर्तनाला आलो तरी सुद्धा बऱ्याच जणांची धारणा अशी असते की रिटायरमेंट झाल्यानंतर कीर्तन ऐकायचं, पेन्शन सुरू झाली की कीर्तन. आता नाही. मग आमच्याकडे ही सगळी भावजागृती कधी होणार? शांत भाव, वात्सल्य भाव, दास्य भाव, सख्य भाव आणि माधुर्य भाव. शेवटची भावाची परिणती तुकोबराय आमच्या शास्त्रकारांनी, आमच्या संतांनी सांगितली. भावाचे अनेक प्रकार आहेत. वात्सल्य भावाने भक्ती केली, निष्ठेने भक्ती केली. कोणी केली हो? वात्सल्य भाव कुणाचा होता? भगवंताप्रती. देवकी मातेचा होता, यशोदे मातेचा होता. गोकुळामध्ये भगवान कृष्णांचा जन्म झाला की नाही, यशोदा मैया म्हणायची, अरे सब ग्वाल बाल आइये, उत्सव मनाओ, उत्सव मनाओ, उत्सव मनाओ. का? कारण भगवंतांचा जन्म झाला. कथा सुरू आहे ना आपली, भागवत कथा सुरू आहे. भगवंतांचा जन्म झालाय, उत्सव मनाओ. गोकुळवासी उत्सव सगळे साजरे करायचे. काही दिवस गेले, थोडासा बाळांनी कुस ओलांडली, यशोदा माता म्हणायची फिर से उत्सव मनाओ. लोक म्हणायचे अभी अभी तो हमने उत्सव मनाया था यशोदा मैया. यशोदा माता म्हणते माझ्या लेकरांनी कुस पालटली तरी आम्ही उत्सव साजरा करणार आहे. म्हणून भारतामध्ये या मातीमध्ये जन्म घेणाऱ्या लेकरानं कुस पालटली तरी आम्ही उत्सव साजरे करतो. हे त्या आईचं वात्सल्य स्वरूप होतं भक्तीचं. किती सुंदर भक्ती होती पांडुरंगावर, भगवंतावरती, कृष्णावरती. भगवान गोपाल कृष्ण ज्यावेळी गोकुळ सोडून गेले, द्वारकेत आले, मथुरेत आले, त्यावेळी आठवणी यायची आणि उद्धवांना म्हणायचे की माझ्या आईसारखी, माझ्या यशोदा मैयासारखी आई जगात कुठं सापडणार नाही, कुठेच नाही सापडणार. इतकं प्रेम माझ्यावरती केलंय, इतकं प्रेम. भगवान गोकुळ सोडून निघून गेले ना तरी सुद्धा वेलींशी बोलायची यशोदा मैया, कृष्णा कृष्णा कृष्णा. गोकुळच्या मातीचा कण कण बोलत होता, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. वात्सल्य भावाची भक्ती आहे. दास्य भावाने भक्ती केली. कोणी हो? निष्ठेची भक्ती होती बरं का. माझ्या आवडीचं उदाहरण आहे. दास्य भावाची भक्ती कुणी केली? एकमेव जगाच्या पाठीवर उदाहरण आहे आमच्या मारुतीरायांचं. अनेक उदाहरणं देता येतील पण मारुतींसारखी दास्य भावाची निष्ठेनं भक्ती कुणीच नाही.
मनापासून वाजवा, वाजवा, मनापासून वाजवा टाळ्या. असा हात राखून काही करायचं नाही, मोकळ्या मनाने करावं. एखाद्याची स्तुती करावीशी वाटते की नाही, त्यामुळे मनापासून करायचं. मनापासून दाद द्यायची, आणि दाद द्यावी नाही लागत, दाद येते. खोकला यावं तशी दाद येते, आपोआप येते. दाद द्यायला नाही लागत. हा चला आता दाद देऊया असं नसतं. त्यामुळे ही तुमची दाद आपसूक आलेली होती. त्यामुळे मनापासून द्यायचं, मोकळ्या मनाने टाळ्या वाजवायच्या, मोकळ्या मनाने भजन करायचं. कीर्तनामध्ये हेच तर आहे. अहो या कीर्तनाच्या सुखामुळं, कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, भगवंत सुद्धा समाधानी होतो. कारण आम्ही काय करतो कीर्तनात? बाकीच्या गप्पा मारतो का? मारल्या पाहिजेत का? नाही. म्हणून कीर्तनाचं बेसमेंट जर काय असेल ना तर भक्ती. कीर्तनाचा पाया जर काय असेल तर भक्ती हाच पाया आहे. त्याचे आम्हाला नसलेले गुण लोकांनी गावेत असं वाटतं की नाही? ऐकताय ना? आमचे नसलेले गुण लोकांनी गावेत असं आम्हाला वाटतं की नाही? मग त्या भगवंताचे असलेले गुण आम्ही जर गायलो तर त्याला किती आनंद होणार आहे? त्याला आनंद होणार आहे. मग त्याची निष्ठेनी आम्ही भक्ती करावी. आमचा भाव आहे भगवंताप्रतीचा, तो अत्यंत निष्ठेनीच असावा, निष्ठापूर्वकच असावा. दास्य भावानी भक्ती केलेला एक आगळा वेगळा जगावेगळा भक्त आम्ही पाहिला मारुतीरायांसारखा. हनुमान किंवा मारुती हे नाव जर रामायणातनं वगळलं तर रामायण होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला प्रसंग माहिती आहे, मी मुद्दाम सांगून पुढे जाते. ज्यावेळी राज्याभिषेकाचा प्रसंग होता, अयोध्येला सगळी मंडळी आली, रावण वध झाला, सर्व मंडळी अयोध्येला आली. आणि अयोध्येला आल्यानंतर सगळ्यांना प्रसाद देता येत आता प्रभू रामचंद्र, आहे की नाही? प्रसाद देत असताना भारतीय संस्कृतीमध्ये प्रसादाला खूप महत्व आहे बरं. प्रसाद तिथे कुणीही असू दे, कुणीही कितीही मोठा व्यवहारामध्ये असू दे, पण तिथे हात पुढेच करावा लागतो. हा बघू दे, येऊ दे प्रसादवाला माझ्यापर्यंत, मग मी हात पुढे करीन असं नसतं. तिथे याचकाचीच भूमिका घ्यावी लागते. प्रसाद असतो प्रसन्नता. आणि भारतीय संस्कृतीमध्ये प्रसादाला महत्व आहे. भारतीय संस्कृतीच्या या सगळ्या नीतिमूल्यांना आम्ही किती बारकाईनं बघितलं पाहिजे मला सांगा. 2 वर्षाचा कोरोनाचा काळ गेला आणि त्या काळाने आम्हाला काही गोष्टी शिकवल्या. भारतीय संस्कृतीची महानता. आमची कॉलेजची पोरं विचारायची, कशाला ती देवाची आरती, कशाला तो प्रसाद? काही नाही, त्याबद्दल त्यांना श्रद्धा नाही. पण आपण कापराची आरती करतो ना, कर्पूर आरती करतो. कर्पूर आरतीवरून हात फिरवल्यानंतर मग हातामध्ये आम्ही प्रसाद घेतो, बरोबर ना? असंच करतो की उलट करता तुम्ही? नाही ना. आधी आरती घेतो आणि मग हातात प्रसाद घेतो. कापराच्या आरतीवरून हात फिरवल्यानंतर हाताचं आपसुकच सॅनिटायझेशन होतं, निर्जंतुकीकरण होतं. कापराचं महत्व आम्हाला कळलं. आणि मग स्वच्छ शुद्ध झालेल्या हातावर आम्ही प्रसाद घ्यायचा आहे. हे विज्ञान आहे भारतीय अध्यात्मातलं. आणि ते आम्हाला कळत नाही, म्हणून आम्ही हिंदू धर्माला, भारतीय अध्यात्माला नावं ठेवणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करत चाललोय दिवसेंदिवस. नको ती मंडळी येऊन बोलायला लागली. ज्यांनी बोलायची खरी गरज आहे ती मंडळी बोलतच नाहीयेत. ती मंडळी सगळी शांत आहेत. आज पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करता करता ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळा वाढल्या आणि नको त्या पद्धतीने धर्माचा अपप्रचार व्हायला लागला. आमच्या मारुतीरायाला, म्हणजे गणपतीला एलिफंट गॉड असं जर ती मंडळी म्हणत असतील तर मारुतीरायाला काय म्हणत असतील हे मी सांगायला नको. विठ्ठल विठ्ठल. आमच्या निष्ठा बोथट झाल्यात, आमच्या भावना, आमच्या संवेदना बोथट झाल्या. आम्हाला आमच्या संस्कृतीविषयी अभिमानच उरला नाही. म्हणून तुकोबारायांना सांगावे लागलं, या निष्ठा आधी भगवत निष्ठा समजून घ्या, मग समाजनिष्ठा, मग देशनिष्ठा. ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, ज्यांनी आम्हाला निर्माण केलं, त्या भगवंताविषयी किती निष्ठाभावाने आम्ही कृतज्ञतेने राहिलो पाहिजे. दुर्दैवाने आम्ही त्याला विसरलो. आज कपाळाला कुंकू लाव असं जर आमच्या एखाद्या पोरीला सांगितलं, टिकली लाव, तर तिला राग येतो. केस बाई बांधून राहा, चांगले मोकळे सोडू नको केस असं सांगितलं तर राग येतो. हातात एखादी बांगडी असू दे, हिंदू धर्मामध्ये जन्माला आलीस ना, हातामध्ये बांगडी सांगितलं तर राग येतो. का? कारण आम्ही सोफिस्टिकेटेड झालो, आम्ही सुशिक्षित झालो, आम्ही खूप पुढारलो. आणि याच्या मागे आमचं मूळ आम्ही सगळं हरवून बसलो. आमच्या निष्ठा बोथट झाल्या. तुकोबाराय आम्हाला ही निष्ठा सांगतात, भगवंताप्रतीची निष्ठा. मारुतीरायांची निष्ठा अशी विलक्षण होती की या प्रसंगामध्ये ज्यावेळी रामराय बसलेत सिंहासनावरती, शेजारी जानकी माता आहेत आणि आता प्रसाद द्यायचं चाललंय सगळ्यांना खात्री होती की सगळ्यात पहिला प्रसाद कुणाला मिळणार?
कुणाला मिळणार? मारुतीरायांना. जागे आहेत ना सगळे? मारुतीरायाला पहिला प्रसाद मिळणार सगळ्यांना खात्री होती. पण नाही, लक्ष्मण महाराजांच्या हातामध्ये यादी होती. लक्ष्मणाने यादी वाचली. युवराज अंगद, राजे सुग्रीव, विभीषण, नळ, नीळ, जांबुवंत सगळे आले प्रसाद घ्यायला. सगळ्यांची मोठी रांग लागली. मारुतीरायाचं नावच कोणी घेतलं नाही. फार वाईट वाटलं आमच्या मारुतीरायांना. किती वाईट वाटावं. म्हणून आपण दिसलो नसू कदाचित भगवंतांना, म्हणून असे समोर आले आणि अशी मान वर केली देवांकडे. मी इथे आहे म्हणाले. खुणवून सांगेन. फोटोत कशी मान वर करतो आपण, ग्रुप फोटोत करतो की नाही? आपण दिसलो पाहिजे. मारुतीराय समोर आले, म्हणले मी कदाचित देवाला दिसलो नसेल म्हणून मी इथे आहे देवा, इथे आहे. पण मारुतीरायांकडे बघितलं आणि रामांनी मान खाली घातली. रामांनी मान खाली घातल्याबरोबर टचकन डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाले, रामा माझ्या या देहाकडे तुम्हाला बघावंसं पण नाही वाटत आता? मग ज्या देहाकडे तुम्हाला बघावंसं वाटत नाही तो देह मी ठेवू तरी कशाला? चाललो म्हणाला मी. मला दुसरं काही नको. मला तुमच्या पायाखालची एखादी चुरगळलेल्या फुलाची एक पाकळी जरी तुम्ही मला दिली ना तरी मला चालेल, पण मला प्रसाद द्या देवा. नाही दिला. माघारी वळणे एवढ्यात सीतामाईंचं लक्ष गेलं. सीतामाई म्हणल्या, मारुते थांब म्हणाल्या, थांब. एवढा आनंद झाला. मारुतीराय मनात म्हणतात, बाप विसरला पण माझी आई नाही विसरली. एवढा आनंद झाला. उड्या मारतच अक्षरशः जानकी आईंकडे जाऊन बसले. आणि आता पार्टी बदलली. आता पक्ष बदलायला वेळ लागतो का? किती झटपट पक्ष बदलले जातात. मारुतीरायांनी मी काही बोलत नाही बरं, तुम्ही का हसताय? मला काही कळत नाही. मारुतीरायांनी पक्ष बदलला आणि इकडे सीतामाईंच्या पक्षात येऊन बसले. आणि मारुतीरायांच्या मस्तकावर असा हात फिरवला. सीतामाईंनी म्हणाल्या, मारुते किती कष्टलास, किती झिजलास आमच्यासाठी. स्वतःसाठी नाही, आमच्यासाठी झिजलास, आमच्यासाठी कष्टलास. किती केलंस रे आमच्या करता. आज तू नसतास तर कसं झालं असतं सगळं. रावणाचा वध कसा झाला असता. माझा शोध लंकेला येऊन कुणी घेतला असता. लंका कुणी पेटवली असती. रावणाच्या महिरावणाच्या तावडीतनं आम्हाला कुणी सोडवलं असतं. द्रोणागिरी कुणी उचलला असता. मारुते तू नसता तर काहीच शक्य नव्हतं. मारुते किती कष्टलास. हे बघ तुला मी प्रसाद देते. असं म्हणून आईसाहेबांनी गळ्यातला तो कंठा काढला. रत्न जडित पृथ्वी मुलाचा एक एक कंठा काढला आणि मारुतीरायांच्या हातात दिला. त्या कंठातनं सगळं समोरचं दृश्य दिसत होतं. राम सीता, कारण बरोबर हिरा होता होतो. समोरचं दृश्य दिसायचं. एवढा आनंद झाला. म्हटले मला हेच हवं होतं. आई धावत बाहेर आनंदाने गेले. सीतामाई हळूच म्हणल्या, बघा असं कळावं लागतं तुम्हाला तर का आई. बहुतेक हे वाक्य तेव्हापासून नाही घराघरात. तुम्हाला का आई कळत नाही? गप्प बसा. आहे की नाही? आमच्या सोबत आहेत तरी मी आपल्या धाडसाने बोलून घेते आज. हे घराघरातलं वाक्य. पण मला असं म्हणायचंय की ज्यावेळी सीतामाईंनी रामांकडे पाहिलं तेव्हा रामप्रभू म्हणतात, माझ्या भक्ताच्या नादी तू लागू नकोस. रामप्रभू मारुतीराय बाहेर निघून गेले. काही क्षण झाला आणि धडकन आवाज झाला बाहेर. एक दूत पहारेकरी धावत आला. म्हणला, आईसाहेब तुम्ही दिलेला रत्नांचा हिऱ्यांचा कंठा फोडला म्हणले त्यांनी. आईसाहेब चिडल्या. त्याला आत बोलावलं. म्हणाले, मारुते अरे का मी एवढं तुला दिलं, प्रसाद दिला आणि तू फोडून टाकलास. काय करू म्हणाला. आई माझा राम त्याच्यामध्ये नाहीये. माझा राम त्याच्यात नाही. राम नाही. एवढं राम राम करतो तुझ्यात तरी आहे का रे राम? तुझ्यात आहे राम? आणि मारुतीरायांनी या प्रसंगामध्ये छाती विदीर्ण केली आणि सगळ्या जगाला दर्शन दिले सीतामाईचं. म्हणाले, रामच काय आईसाहेब तुम्ही सुद्धा आहात म्हणाले. बघा मीरा जानकी Yeah.
प्रमाणे साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार। निष्ठावान भक्ताला काय अनुभव मिळतो? हृदयामध्ये भगवंताला प्रतिष्ठित केलं, सगळे अवाक झाले। आता खरं तर हे कोडं आमच्या जनाबाईंनी सुद्धा सोडवलंय बरं का। लोक म्हणतात हृदयात देवाला कसं बसवायचं निष्ठेनी, हृदयात देवाला कसं बसवायचं? ताई इथं आहेत आमच्या, मी आज मुद्दाम ऐकूनच जाणार आहे, मी तेवढ्यासाठीच आली आहे। धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा दोरा धरिला पंढरीचा दोरा हृदया हृदयामध्ये भगवंताला साठवणं हे जे कोडं तुम्हाला मला पडतं, सावतोबांनी त्याला साठवलं होतं हृदयात। निष्ठा होती, निष्ठावंत भाव होता आणि म्हणून हृदयामध्ये त्याला साठवता आलं। आता तुम्ही सुद्धा घरी गेल्यानंतर एक मस्त विडा घ्यायचा सावतोबांसारखा आणि करायचा प्रयत्न त्याला हृदयात साठवायचा, जमेल का? धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता 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 साठविला ताता साठविला ताता हे लोकाचा सावता प्रेमाचे सावता सावता सागर प्रेमाचे आगर। हे कशामुळे झालं? फक्त निष्ठेमुळे। तुकोबराय सांगतात तो भाव होता, ती निष्ठा पक्की होती। परिणामी मारुतीरायांना सुद्धा भेटायला प्रभू रामचंद्र उठले होते सिंहासनावरनं, धावत गेले। वाह फकीरी क्या है अमीरी दासी तेरे चरणों की, धावत गेले आणि कडकडून मिठी मारली मारुतीरायांना। काय दिलं? या निष्ठेचं फळ काय मिळालं? कडकडून मिठी मारली आणि बाजूला झाले। आता तो जो चित्र आहे ते जुना फोटो आहे बघा, तुमच्यापैकी अनेक जणांनी पाहिला असेल। मारुतीरायांचं मस्तक रामांच्या खांद्यावर आहे आणि रामांचं मस्तक मारुतीरायांच्या खांद्यावर आहे, कडकडून आलिंगन आहे। मला सांगा, ही भेट देह पातळीवरची होती का हो? नाही। बाजूला झाले आणि प्रभू विचारतात, सांग मारुते तू कोण आहेस, तू कोण आहेस? तेव्हा मारुतीराय म्हणतात, देह बुद्ध्या तू दासोहम। देह पातळीवर जर हा प्रश्न तुम्ही मला रामा विचारत असाल तर मी तुमचा दास आहे। जीव बुद्ध्या त्वदंशकः, जीव पातळीवर मी तुमचा अंश आहे।
आणि आत्मबुद्ध्या त्वमेव अहम इति मे निश्चिता मतिः. आत्मपातळीवर तुम्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे तुम्ही. हा अनुभव मारुतीरायांना दिला होता भगवंतांनी या प्रसंगात. आमच्या जनाबाईंना हा प्रसंगात अनुभव दिला होता. सगळ्यांनी विचारावं, सगळ्यांना दिसतोय पांडुरंग, बाई तुला कुठं कसा दिसेना, असा लपवलायस तरी कुठं. म्हणून जनाबाई म्हणतात लपवायचं कुठं आहे, हृदय बंदीखाना केला आता विठ्ठल कोंडीला. हे सगळं जर फळ कशाचं असेल ना तर ते निष्ठेचं आहे श्रोते हो. आणि चौथा मी शेवटचा एक भाव सांगितला होता तुम्हाला, माधुर्य भाव. आमच्या वारकरी संप्रदायासाठी ज्यांनी एक भाकीत असं वर्तवलंय. आज जर तुम्ही आळंदीला गेलात तर गाभाऱ्यामध्ये म्हणजे कारंजा मंडपामध्ये ज्यांचा फोटो लागलाय असे मधुराद्वैत संप्रदायाचे अध्वर्यू असलेले प्रज्ञाचक्षु संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज अंध होते. 9व्या वर्षी अंधत्व आलं होतं, पण माऊलींवर इतकं प्रेम केलं. त्यांचं भाकीत आहे, वारकरी पंथ हा विश्वपंथ होणार आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि गुलाबराव महाराजांचं जी भक्ती होती की नाही त्याला माधुर्य उपासना म्हणायचे. गोपी भावामध्ये पुरुषाचा देह पुरुषाचा, पण भक्ती मात्र स्त्रीची, वात्सल्य स्त्रीचं. आमच्या सातारकडे तुम्ही आलात तर गोंदवलेकर महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नावाचे संत आहेत. त्यांचे गुरुजी आपल्याच जवळ नांदेड जिल्ह्यामध्ये उमरखेड तालुक्यामध्ये येहळगाव नावाचं गाव आहे. त्या गावचे संत श्रेष्ठ श्री तुकामाई तुकाराम चैतन्य असं त्यांचं नाव. मधुरा भक्तीची उपासना आहे, राधा भावात. देह पुरुषाचा, पण कधी कधी स्त्रीचे अलंकार परिधान करावेत. लोकांनी त्यांना वेड्यात काढावं. अशी माणसं समाजाला विक्षिप्त वाटतात श्रोते हो. आमचे अलीकडचे अनेक संत, पण ते कुठल्या स्थितीला गेलेले असतात माहितीये का? असो ऐसा कोठे आठवा